रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख
वेदसे चरित्र केले नारायणी वेदसे चरित्र केले नारायणी वेदसे चरित्र केले नारायणी वेदसे चरित्र केले नारायणी रंगता बोधने राखीदा हे रंगता बोधने राखीदा माझे वाणी तुझे वर्णी गुणना माझे वाणी तुझे वर्णी गुणना ऐसे प्रेम कारिगा ऐसे प्रेम कारिगा माझे वाणी तुझे वर्णी गुणना माझे वाणी तुझे वर्णी गुणना ये ज़ोंगारी ले यारों पे अनंते ये ज़ोंगारी ले यारों पे अनंते ज़ोंगारी ले यारों पे अनंते ज़ोंगारी ले यारों पे अनंते पूरे ही बहुत करने आए पूरे ही बहुत करने आए माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुणना ऐसे प्रेम काई करा ऐसे प्रेम काई करा माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुणना ऐसे प्रेम काई करा ऐसे प्रेम काई करा माझी वाणी तुझे वर्णी गुणना आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार केला नारायण अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुणना केला नारायण अवतार केला नारायण अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुणना विढोबार कुमारी विढोबार कुमारी विढोबार कुमारी विढोबार कुमारी विढोबार हेलो
राम
दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे माझी वाणी तुझ्या वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे अनंत पुढेही बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम थोडा गेल बोला गेल ऐसे दे प्रेम काही कळा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा पांडुरंग गुरु वृंदावन पांडुरंग गुरु वृंदावन जो सारे चरा संसारिया संचार बाधाने गणे समचन सरोजन सांद्रिदां मुदाभं जगन्निध पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदा धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरादयाळा त्वमसानुग्रहाला ददो पावन झालो चराचर ध्यान मुदम गुरुर्मूर्ति पूजा मुदम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरुकृपा गंगा विशुद्धम नितपादे वर्षम सरोळे गंगम गंगम तनाले गंगम समाधि तवर्गम नमामि गंगा देवी योगिराम शुचि शीलः समदक्ष सप्रतापजितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् युगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण साई सच्चरित्र पारायण ज्ञानेश्वरी पारायणाचं वर्ष 46 आहे साई चरित्र पारायणाचं वर्ष 15 आहे 7 दिवस ज्ञानेश्वरी पारायणही झालेलं आहे साई चरित्र पारायण झालेलं आहे कीर्तन महोत्सवही संपन्न झालेले आहेत आणि आज सांगत आहे काल्याच्या कीर्तनाने ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ भजनी मंडळ महिला मंडळ गायक वादक मंडळ समस्त ग्रामस्थ वाकडी परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भक्तगण सर्व मान्यवर सेवेकरी महिला मंडळ 19 तारखेला येणार पांढरी वस्तीवरच गावातला 4 तारखेला येणार आणि आणखी काय तिसरं साईबाबा मूर्ती वर्धापन दिन 16 2/5 त्या निमित्ताने प्रवचन आहे दुपारी 3:30 वाजता कोणाच आहे रामगिरी महाराज 2/5 आहे दुपारून 3:30 वाजता सेवेकरी महिला मंडळ ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ सर्व मान्यवर नेते मंडळ
आमचे या ठिकाणी शिवाजी तात्या लहारे आहेत, आमचे भाऊ आहेत, शेळके भाऊ आहेत, दत्तू महाराज आहेत आणि उपस्थित आणखी सर्वच मान्यवर. सर्व भजनी मंडळ आहेत, बाल गोपाल मंडळ आहेत, आमचे सुनील महाराज कोळपकर. काल्याचा प्रसंग आहे. आज आभाळ पण आले. कोणता ऋतू आहे त्याचा? उन्हाळा का कोणता आहे? उन्हाळा आहे. कधी काही व्हायला लागलं. माणसे सगळ्या ऋतूवर चालायला लागले. ऋतून तरी काय करावं? एक मनुष्य म्हणला, महाराज आपण ऑलराऊंड आहे. मी विचारलं, बाबा ऑलराऊंड म्हणजे काय? म्हणजे कीर्तन असलं की इकडं पहिला नंबर, तिकडं झिंगिनांग चिकन, तिकडे एक नंबर, आणखी तिकडे छेमी गोण्याला पण 1000. माणसं सगळ्या ऋतूवर चालायला लागल्या. ऋतून तरी काय करावं? काल्याचा प्रसंग आहे. ज्ञानेश्वरी पारायण 7 दिवस कीर्तन महोत्सव संपन्न झालेले आहेत. पंक्ती पण जोरदार झालेल्या आहेत. पंक्ती देणारे सर्व अन्नदाते त्यांनाही धन्यवाद. अन्नदान करणारा धन्यवाद आणि खाणारे धन्यवाद. कारण म्हणून वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नविना. श्रोत्याशिवाय वक्त्याला महत्व नाही ना. तसं खाणाऱ्याशिवाय खाऊ घालणाऱ्याला काय महत्व? 7 दिवस कीर्तन महोत्सव झाला, पारायणही झालेला आहे. त्याची समाप्ती आज वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार काल्याने समाप्ती होत असते. समाप्ती म्हणजे पूर्ण, आपती म्हणजे प्राप्ती. समाप्तीचा अर्थ पूर्ण प्राप्ती. सांगता त्याला आपण म्हणतो. काला म्हणजे काय? काला म्हणजे मिश्रण. मिश्रण काला म्हणतात ना. 2 किंवा अनेक पदार्थांचं मिश्रण. मग काल्याला काय करतो आपण? काल्याला प्रसाद करतो. प्रसादस्तु प्रसन्नता. ज्या भोजनामध्ये प्रसन्नता असते त्याला प्रसाद म्हणतात. भोजनात प्रसन्नता असावी. ते भगवंताच्या चिंतनात केलेला असावा. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजना. हरी चिंतनी भोजना. हरी चिंतनी भोजना. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजना. हरी चिंतनी भोजना. हरी चिंतनी भोजना. पवित्र ते अन्न हरिचिंतने भोजन. हरिचिंतनामध्ये असणारं भोजन पवित्र असतं. भोजन पवित्र सेवन करा. जे अन्न आपण सेवन करतो ते कोणत्या मार्गाने आपण कमावलेलं आहे त्याचे सुद्धा गुणदोष त्या अन्नामध्ये येतात. कोणी अन्न बनवलेलं आहे त्या व्यक्तीचे गुणदोष येतात. कोणत्या पात्रात आपण अन्न शिजवलेलं आहे त्याचे गुणदोष येतात. पूर्वीच्या काळामध्ये बघा, मातीच्या तवलीत जी कढी तयार करायची ती चव वेगळीच होती. मातीच्या तवलीतल्या कढीची चव पातेल्यातल्या कढी देत नाही. का? तर मातीचं भांड, काशाचं भांड, तांब्याचं भांड, पितळाचं भांड, अल्युमिनियमचं भांड
या प्रत्येक धातूचे वेगवेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्य. लॅबचे रिपोर्ट सांगतो मी तुम्हाला. मातीच्या भांड्यामध्ये शिजवलेलं जे अन्न असतं त्याच्यामध्ये कुठलेही विटॅमिन्स कमी होत नाही शिजवल्यावर. काशाच्या भांड्यामध्ये 4-5% विटॅमिन्स कमी होतात. तांब्याच्या भांड्यामध्ये 8 ते 10% कमी होतात. पितळाच्या भांड्यामध्ये 10 ते 15% कमी होतात. आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये 80% विटॅमिन्स नष्ट होतात. हे लॅबचे रिपोर्ट सांगतोय. बघा, ॲल्युमिनियम हा भारतीय धातू नाही आहे. तो ब्रिटिशांनी आणला भारतात. तो आणला जेलमध्ये. कारण जेलमध्ये असतात त्यांना ॲल्युमिनियमचे भांडे असतात ना, माहिती आहे तुम्हाला. कशा करता की जेलमध्ये राहणाऱ्यांची शक्ती वाढू नये म्हणून, त्याला कमी जीवनसत्व मिळावे म्हणून ॲल्युमिनियम धातू ब्रिटिशांनी जेलमध्ये आणला. आता तो प्रत्येकाच्या घराघरात शिरला. तुम्ही प्रयोग करून पहा. कुकर बहुतेक ॲल्युमिनियमचं असतं. कुकरमध्ये भात शिजतो. सकाळी केलेला भात संध्याकाळपर्यंत खराब होतो. तोच भात तुम्ही मातीच्या तवलीत शिजवा. आज केलेला भात तुम्ही परवा खाऊ शकता. म्हणजे कुकर मधला भात एका दिवसात खराब होतो. मातीच्या भांड्यात शिजवलेला भात 2 दिवस चांगला राहू शकतो. सर्वात श्रेष्ठ पात्र म्हणजे मातीचं आहे. पूर्वीचे लोक वापरायचे मातीच्या भांड्यात कढी वगैरे करायचे. म्हणजे कोणत्या पात्रात आपण अन्न शिजवतोय त्याचे सुद्धा लक्षणं, त्याचे गुणदोष त्या अन्नामध्ये येतात. हे ज्ञान अन्न बनवणाऱ्याला असलं पाहिजे. भोजनामध्ये 4 गुण असावे लागतात. स्वारूप्य, स्वारस्य, सुगंध आणि स्वादिष्ट. स्वारूप्य म्हणजे रंग चांगला असावा. भाजीचा रंग चांगला असेल तर खाण्याला आनंद वाटतो. स्वारस्य म्हणजे ती भाजी रसदार असावी, त्याच्यात विटॅमिन्स जीवनसत्व असावं. सुगंध म्हणजे त्याचा गंध चांगला असावा. स्वादिष्ट म्हणजे चव चांगली असावी. खाणाऱ्याला भूक लागलेली असावी. वाढणारा आग्रह करणारा असावा. स्वयंपाक करणारे सुग्र नसावे. मग तो आनंद आहे. कशात काय घालावं, किती घालावं ज्ञान असलं पाहिजे ना. त्याला काही सुगरणीचं आयुष्य गेलं पण आयुष्यभर स्वयंपाक केला पण मिठाचं प्रमाणच कळलं नाही. काहींचं आयुष्यभर भजन केलं पण तालाची सुराची घटच नाही. काही नाही जमत नाही. एका सुगरणीने स्वयंपाक केला, खिचडी बनवली 3 मजली. तळाला जळकेवाडी, मध्ये चिखलवाडी आणि वर तांदूळवाडी. आणि म्हणून काल हा प्रसाद आहे तो प्रसन्नतेत भगवत चिंतनात केलेला असावा. काल्याचा प्रसंग आहे. काल्याच्या प्रसंगामध्ये कृष्णाचं बालचरित्र सांगितलं जातं. भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात प्रगट झाले. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बालकृष्णानंदा घरी, बालकृष्णानंदा घरी. आनंद द्या नर नारी, आनंद
करती कथा गाती गाणे. कोणी गुढ्या उभारू लागलं, कोणी तोरणं लावू लागलं, कोणी कथा करू लागलं, कोणी गीत गाऊ लागलं. गोकुळामध्ये आनंदोत्सव सुरू झाला. नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. 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 नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. गोकुळामध्ये आनंदोत्सव. एक 95 वर्षाची होती वेदांती मैया, तोंडात दाताचा पत्ता नाही. ती पण निघाली. 80 वर्षापूर्वी लग्न झालं होतं तेव्हाचा लग्नाचा शालू काढला तिने, नेसून आली. काठी टिकीट टेकली, डोळ्यात काजळ घातलं, हातात काठी, तोंडात दाताचा पत्ता नाही. कहा भयो म्हटलं. आ केल्याबरोबर एका गोपाळाने लोण्याचा गोळा घेतला आणि तिच्या तोंडातच फेकला. जसा तोंडात गोळा गेला सरळ आत गेला, कारण अडकायला जागाच नव्हती त्याला. तेरो मुंह मिठा भयो फिर भी पता नहीं चलो कहा भयो. नंदालयामध्ये भगवान प्रकट झाले. सुनंदाला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. सुनंदा कोण होते? यशोदेची ननंद. नंद बाबाला 2 बहिणी होत्या, एक नंदा आणि एक सुनंदा. बऱ्याच ठिकाणी ननंद आणि भाऊजाई यांचा ताळमेळच बसत नाही का. ननंद न आनंद, जी भाऊजाईला कधी आनंद मिळू देत नाही ती ननंद. ननंद म्हणजे सासूबाईचा शेडी. आईच्या कानात जाऊन सांगते वहिनी चोरून नळू खाल्ले बरं का. यशोदेची ननंद तशी नव्हती, कारण ती न नंदा नसून सुनंदा होती. सुनंदाला बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि निरोप दिला. आनंदोत्सव सुरू झाला. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. कोणी गीत गात आहे, कोणी तोरण लावित आहे, कोणी कथा करीत आहे. नंद बाबाने दान धर्म केला. गायीची शिंग सोन्याने मळवून गायी दान दिल्या. आणि द्वादशीला भगवान शिव भोले बाबा कृष्णाच्या दर्शनाकरता आले. बाळ आशीर्वाद देऊन गेले. चतुर्दशीला पुतना मावशी आले. पुतना ही चतुर्दशीला येत असते. पुतना, पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. पवित्र नाही अशी अपवित्र ही अविद्यारूपी पुतना. ही चतुर्दशीला का आली? चतुर्दश म्हणजे 14. अविद्येची 14 स्थानं सांगितले शास्त्रकारांनी. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टय या 14 स्थानामध्ये ही अविद्या राहते. म्हणून अविद्यारूपी पुतना कृष्णाला मारण्याकरता चतुर्दशीला आली. पुतना दिसायला सुंदर नव्हते, पण सुंदर वेश धारण करून आली. सुंदर नसलं तरी सुंदर दिसावं असं वाटतं माणसं, नाही का? ब्युटी पार्लरला का जातात बरं? सुंदर दिसण्याकरताच ना. खेड्यापाड्याने ब्युटी पार्लर सुरू झाले. लोक केस काळे का करतात? सुंदर दिसण्या. एकमेकांना पाहू नका. सुंदर दिसण्याकरताच.
सुंदर नसलं तरी सुंदर दिसावं लागतं. पुतना सुंदर नव्हती पण वेश सुंदर धारण केला होता. पुतना आले कृष्णाला मारण्याकरता. पुतना लोक बालक ने राक्षसी रुधिराशना रक्त प्राशन करणारी पुतना गोकुळात कृष्णाला मारण्याच्या उद्देशाने आली. पण येताना तोंड झाकून आली. हे तोंड झाकून चालण्याची पद्धत पुतनेपासून सुरू झाली. तेव्हा एकच पुतना तोंड झाकून आली होती. आता जिकडं तिकडं पुतनाच पुतना पाहायला मिळतो. कारण तोंड झाकण्याची सुद्धा आता फॅशन झाली नाही का. एका माणसाने 4-5 साड्या घेतल्या पत्नीला पळतच घरी निघाला. मित्र भेटणारे पळत का चालला चोरून चालू का नाही हे काय म्हणजे पावती. मग पळत का निघाला. त्याने सांगितलं घरी जायला जर उशीर झाला आणि तेवढ्या वेळा जर फॅशन बदलली तर. कधी फॅशन बदलायचाही भरोसा नाही. वेगवेगळ्या फॅशन निघल्या. कपड्याच्या वेगळ्या, कटिंगच्या वेगळ्या, फाटक्या पॅन्टीच्या वेगळ्या. एकाचे पान गुडघ्यात फाटकी, मांडीला फाटकी. अरे म्हणजे चांगले कपडे मिळत नाही का. नाही तर हे फॅशन आहे. एक दर्शन घेण्याला असंच वाटलं. असंच करलं खाली वाग जरा. तर खाली वागला की बघून फाटत नाही. एवढी ट्रेन कशा करतो ते म्हणजे फॅशन आहे. पुतना लोक बालक ने राक्षसी रुधिराशना रक्त प्राशन करणारी बालकांची हत्या करणारी पुतना गोकुळात आली. अगं यशोदे तुला मुलगा झाल्याचा कळालं. कुठे बाळ. पण तू कोण ओळखीत नाही का मला. तुझी बहीण आहे ना मी. यशोदा म्हणली हिला कधी पाहिले नाही. ही बहीण कशी काय म्हणते. काही लोकांच्या घरात जाऊन बरंच संबंध जोडतो. एकदा एक माणूस एका माणसा घरात शिरला. राम राम. त्याला वाटलं इतक्या मोठे राम राम केलं कोणतरी असला पाहिजे जाऊ. रात्री जेवला झोपला. सकाळी उठला. स्नान झालं, नाश्ता झाला, दुपारचं जेवण झालं, पाहुणचार झाला. ढेरून हात फिरवला. म्हणे राम राम येतो. पत्नी म्हणली कोण तुमचे. माझं कोण नाही म्हणजे. तुझं कोण आहे. पत्नी म्हणली माझं कोण नाही. हा मग घरातच काय असं. याला वाटलं हिचं कोणी असं. याला वाटलं यांचं कोणी असं. तो कोणाचाच कोणी नाही. का आपला परिचय काय. एवढं जर का आणायला संसार कोणी तुटून नेईल ना. पर का माणूस आता ओळख नाही, परिचय नाही, 2 टाइम जेवणार, रात्री झोपलं तरी यांना भान नाही. नवीन लग्न झालेलं होतं. एकमेका सोयरे माहित नव्हते. बोलायला आवडत होते. आपला परिचय काय तुम्ही ओळखत नाही का. त्याच्यानंतर माझ्या घरी बैलगाडी आहे. त्या बैलगाडीला बोरीच्या लाकडाचा जू आहे आणि तुमच्या दारात बोरीचं झाड आहे. तुमचा आणि माझा बांद्रायणी संबंध. कोण काय समजून सांगतोय. यशोदा पुतळ्याला म्हणजे असा संबंध जोडते का काय. आज पण तुला कधी पाहिलं नाही. तू म्हणजे बहीण. पुन्हा यशोदाने विचार केला ठीक म्हणते बहीण असेल, मावस बहीण असेल, चुलत बहीण असेल. पूर्वीच्या काळामध्ये बालविवाह व्हायचे ना. नसेल पाहिजे. आली भेटायला ना ठीक आहे. आताच बाळ नाव घातलं झोपले. जाऊ नको तिकडं. झोपू दे बाळाची. नाव घातल्यावर बाळ झोपत असतं. कारण त्याचं नाव घालणं कसं असतं. ते थकून जातं. ते नाव घातल्यावर त्याचं अंग चोळून चोळून हातपाय उडून उडून ताणून ताणून थकत होते. सासूने बघ कसं झोपलं बरोबर असं नाव घालावं लागतं म्हणजे. आताच नाव घातल्यानं बाळ झोपलंय. जाऊ नको म्हणून यशोदा बाहेर गेली आणि पुतण्याने डोकावून पाहिलं. माणसं स्वभाव जाऊ नको म्हणलं की जाणार, करू नको म्हणलं करणार. काही लोकांचा सवय तिकडं डोक तिकडं रात्र डोकीतच राहतात. नको तिथं डोकतात काही लोक. कारण जन्मापासून डोकाळूच आहेत. पायाळू फार थोडे असतात. बहुतेक डोकाळूच आहेत. म्हणून तर डोकं डोक्याची सवय. पुतण्याने डोकावून पाहिलं. भगवान म्हणले मी काय झोपायला आलो का. बोवणीचं गिराईक परत जाऊ देऊ नये. पहिलंच गिराईक आहे. भगवान हातपाय हलवत आहेत, खेळतायत, बागळतायत. पुतना म्हणजे अरे बाळा कसा टाका पाहतो, कसा हसतो, कसा खेळतो, ओळखीत नाही का. तुझी मावशी ना तुला भेटायला आले, लांबून आले.
भूक लागली का तुला, दूध प्यायचं का तुला, असं म्हणून बाळाला उचललं. बाळाला उचलल्याबरोबर बाळाने डोळे बंद केले. डोळे बंद का केले? एका भक्ताने भाव व्यक्त केला, भगवान मनातल्या मनात विचार करताय, मी तर समोर खायला आलो लोणी, समोर आलं विष. मी तर लोणी खायला आलो, आता विष आलंय, घ्या डोळे पिऊन. कारण दुःख रूपी विष पचवल्याशिवाय सुखरूपी लोणी मिळत नाही असे सिद्धांत. आधी विष आहे मग लोणी आहे. पुतणेच्या रूपाने आधी विष आलंय. समुद्र मंथनामध्ये सुद्धा आधी हलाहल विष आहे, मग अमृत आहे. आधी दुःख सहन करावं लागतं आणि मग सुख भोगावं. त्या सुखाचा आनंद असतो. कृष्णाने डोळे बंद केले आणि विष पिण्याची मानसिकता केली. एका भक्ताने भाव व्यक्त केला नाही. कृष्णाने डोळे बंद का केले? तर कृष्णाने डोळे बंद करून भगवान कृष्ण भोले बाबाचं ध्यान करताय. कारण 2 दिवसापूर्वी भोले बाबा येऊन गेले होते. हे बाबा, विष पचवण्याचा अभ्यास तुमचा चांगला आहे. समुद्र मंथनामध्ये जेव्हा हलाहल विष निघालं तेव्हा तुम्ही प्राशन केलं होतं ना. आता माझ्या समोर या पुतणेच्या रूपाने विष आलंय, मग पिण्याचं काम मी करतो, पचवण्याचं काम तुम्ही करा. मग कृष्णाने डोळे बंद केले आणि भोले बाबाचं ध्यान केलं. देव देव महादेव, देव देव महादेव, भूतात्मन भूत भावना, त्रायणा शरणागतो त्रैलोक्य दहनाधीशम्. पुतणेच्या स्तनाला मुख लावलं, दुग्ध प्राशन केलं, रक्त प्राशन केलं, विष प्राशन केलं. पुतणेला तर वाटलं कृष्ण मरेल, रक्तही प्राशन केलं. पंचप्राण ओढायला सुरुवात केली. घाबरली पुतना. सोड कृष्ण. सामंच मंच आलमिती प्रभाषिणी
निष्पीठमाना केलं देवरवणी सोड सोड कृष्णा सोड. भगवान म्हणले मावशी मी एकतर कोणा धरत नाही, धरलं तर सोडित नाही. कृष्ण को कोणी जासे मारे तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. पुतणीचा उद्धार केला महाराज. त्यानंतर कृष्ण रांगायला लागला. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणे रंगनाथ तुम्ही आधी केला. भगवान रांगू लागले. महाराज सांगतात या अवस्थेत भगवान चरित्र करतात. रांगताना पासून तर गोधने राखी तारेपर्यंत प्रथम चरणामध्ये दसे चरित्र केले. नारायणी रांगता गोधने रागे विढारा योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने असणारा अखंड हरिनाम सप्ताह एक सूचना द्यायची आहे. बहुतेक आपल्याला माहित आहे आळंदीला आपलं बांधकाम चालू आहे. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या काळामध्ये आळंदीच्या जागेचं भांडण चालू होतं कोळाचं आणि आपलं. आपण तळजोळीच्या मार्गाने हे भांडण मिटवलं. त्यानंतर आरक्षण पडलं होतं तेही काढलं. समोरच्या बाजूची एक बिल्डिंग कंप्लीट केली आपण. खाली गाळे काढले आणि वर काही खोल्या काढल्या.
कार्यक्रमाकरता मोठा हॉल मोकळा करावा लागतो. कार्यक्रमाकरता एक भव्य असा हॉल आपल्याला आवश्यक. दुसरी महत्वाची गोष्ट आलेल्या लोकांकरता पार्किंगची सुविधा महत्वाची असते. तिसरी महत्वाची गोष्ट पंक्तीची व्यवस्था. पंक्तीची पण व्यवस्था पाहिजे. म्हणून खाली पार्किंगचा एक हॉल, त्याच्यावर कार्यक्रमाचा हॉल आणि त्याच्यावर पंक्तीचा हॉल, असे 3 हॉल आपण करतोय. त्याच्यावर काही रूम करावं लागतं राहायला करता. तर अशा प्रकारे 3 मजले ते काम होतंय आपलं. एक मजला आहे 11,000 स्क्वेअर फूटचं. असं 11,33,000 स्क्वेअर फूटचं ते काम आहेत. आणि त्यामध्ये काही रूम ज्या काढतोय आपण ते जवळजवळ 5,000 स्क्वेअर फूट. 33 आणि 5 38,000 स्क्वेअर फूटचं आळंदीचं काम आहे. तुम्हाला अंदाज येईल का खर्चाचा? ज्यांनी बंगला बांधायचा विचारा. एवढं काम आहे, काम चालू आहे. पहिला पार्किंगचा स्लॅब झालेला आहे, दुसऱ्या स्लॅबचं काम चालू आहे. त्याच्यानंतर तिसराही स्लॅब करावा लागेल. कारण एकदा सेंटरिंग कामं झाल्यानंतर मध्ये ते सोडता येत नाही आणि ते लांबवता येत नाही. कारण ते मजूर असतं, ते थांबवता येत नाही. कामही लांबवता येत नाही. ते वेळेतच झालं पाहिजे आणि त्याला लागणारा खर्चही थांबवता येत नाही. स्टील आणावंच लागतं, वाळू खडी आणावीच लागते, मजुरीचे पैसे द्यावेच लागतात, सिमेंट हे आणावंच लागतं. त्याच्यामुळे खूप मोठा हा खर्च आहे. कोट्यवधी रुपयाचा खर्च आहे आणि हा सगळा खर्च आपण सर्व मिळून पेलवायचा आहे. म्हणून आपणा सर्वांचं योगदान त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि ज्या ज्या वेळेला योगदानाचा प्रसंग येतो त्या त्यावेळेला वाकडे गाव हे कधी मागं राहत नाही. कारण वाकडीतून चांगल्या प्रकारची मदत होत असते आणि हे आपल्या करताच आहे. तिथं जाणारे लोक आपणच आहोत. आपलेच वारकरी तिथं राहणार, वारकरी थांबणार, त्यांची व्यवस्था होणं गरजेचं आहे. पूर्वीच्या काळामध्ये फार हाल अपेक्षा काढून आपण तिथं परमार्थ केले. कारण दिंडी जायची, ते पाणी सोडून द्यायचे नाही, चिखल व्हायचा, लोक तसेच झोपायचे, वरून दैवर पडायचं, खालून ओलं. अशा अवस्थेत आपण तिथं परमार्थ केला. आता सगळी परिस्थिती अनुकूल आहे. राहायचं फक्त बांधकाम करायचं म्हटल्यानंतर शेवटी आर्थिक नियोजन महत्वाचं असतं. पैशाचं सोंग करता येत नाही. स्टीलवाला थांबत नाही, सिमेंटवाला थांबत नाही, मजुरीवाला थांबत नाही. त्याच्या पाठीमागे त्याचे मजूर असतात आणि मग हा सर्व खर्च करावा लागतो. म्हणून त्याकरता ज्या ज्या गावांनी मदत सहकार्य केलं त्यांनाही मी धन्यवाद देईल. आपल्याकडून सुद्धा सहकार्याची अपेक्षा काही नावं आलेली आहेत. या ठिकाणी कोणाला स्वयंस्फूर्तपणे देणगी द्यायची असेल त्यांनी या प्रसंगी ती घोषित करावी अशी मी विनंती करतो. वाकडी ग्रामस्थ असतील किंवा या ठिकाणी उपस्थित असलेले भाविक भक्त यांना विनंती आहे आणि आवाहन पण आहे. ज्यांचा सन्मान झाला त्यांनी कृपया श्रमदानाचं पण कार्य करत असतात. श्रमासाठी सुद्धा देणगी दिलेली आहे. समोरच्या मला थांबा, समोरच्या येऊ द्या. पूर्ण झालेला आहे. आपल्याला पावती पुस्तक दिलं जाईल आणि प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीनुसार चांगलं योगदान करा. कारण काम खूप मोठं आहे. खर्च हा कोट्यवधी रुपयाचा खर्च आहे आणि हा सगळा खर्च आपण सर्व मिळून पेलवायचा. आणि एकदा काम झाल्यानंतर 4-5 पिढ्यांपर्यंत ते टिकणारं काम आहे. आपल्यानंतर आपले नातू पंतू सुद्धा त्या कामाचा आनंद घेतील, पिढ्याने पिढ्या टिकेल असं मजबूत काम आपण करतोय. कारण आपल्याला माहिती आहे पंढरपूरला जे मठाचं काम झालं, पायामध्ये कमजोर राहिल्यामुळे ते पूर्ण बिल्डिंग क्रॅक झालेली आहे.
भविष्यामध्ये ती सुद्धा आपल्याला पाळून बांधावं लागेल अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्याची पुनरुक्ती होऊ नये म्हणून त्याकरता आळंदीमध्ये आपण जे काम करतोय अतिशय टिकाऊ, मजबूत आणि जास्तीत जास्त काळ त्याला काही होणार नाही अशा प्रकारचं काम आपण करतोय. आणि मजबूत काम करायचं म्हटल्यानंतर खर्च वाढतो, परंतु आपला परमार्थ हा पिढ्याने पिढ्या चालणारा परमार्थ आहे. पुढच्या पिढ्यांना सुद्धा काही अडचण येऊ नये. आणि पायाची मजबूती आपण अशी दिली की भविष्यात 4-2 मजले आणखी वर करायची पाळी आली तरी आपण ते करू शकतो. कारण भविष्यामध्ये गरज वाढेल पण जमीन वाढणार नाही, त्याला आपल्याला वरच मजला करावा लागेल. आणि म्हणून अशा प्रकारचं काम आपण ते करतोय. आपल्या सर्वांच्या सहकार्याने निश्चित ते पार पडेल. त्याकरता आपण योगदान करा, लवकरात लवकर आपण योगदान करावं म्हणजे चालू कामामध्ये त्याचा उपयोग होईल. विठाला 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 बाळाभाऊ लहारे 5100 रुपये, 5100 रुपये. धन्यवाद. विठाला 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 विठाला. हो, हे दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. भगवंताचे चरित्र रांगताना पासून तर गोधने राखीत आहे पर्यंत भगवान रांगू लागले. तळवे हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणे रंगनात तो म्याते केला संयम. गाईचं शेपूट धरून कृष्ण उभा राहिला. कृष्ण चालायला लागले. जो ब्रह्मांड चालवतो त्याला यशोदा चालायला शिकवते. यशोदे बोट धरला, चल चल कृष्ण. उजवा पाऊल बुरटात, डावा पाऊल बुरटात. मीराबाई सुंदर वर्णन करतात. बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया, पैजनिया बाजे, पैजनिया बाजे, पैजनिया बाजे, पैजनिया, पैजनिया बाजे, पैजनिया. माता यशोदा चरणास गावे, हाथों में लेकर उगलिया, हाथों में लेकर उगलिया. माता यशोदा चरणा से गावे, हाथ में लेकर उंगली. यशोदा कृष्णाला बोट धरून चालायला शिकवित आहे. कोण आहे कृष्ण? मीरा के प्रभु गिरधर नागर आहे ते नवरो के धनिया मोकल. त्रैलोक्याचा स्वामी, ब्रह्मांडाचा नायक, त्याला यशोदा चालायला शिकवते. कृष्ण चालू लागला, बोलू लागला. अनेक लीला भगवान करतायत. जास्त लांबवायचं नाही आपल्याला, अजून पंक्ती व्हायच्यात ना. 7 दिवसही पंक्ती जोरात झाल्या. आज शेवटची पंक्ती. खाने वाला राम, खिलाने वाला राम, तो बीच में रोकने का क्या काम. म्हणून मी जास्त लांबवणार नाही. अगदी 10-15 मिनिटाला आपण आवरून घेऊ. अजून पंक्ती व्हायच्या. भगवंताने ज्या लीला केल्या त्या लीलामध्ये प्रेम दिलं मुलीच.
अनिर्वचनीय प्रेम स्वरूप प्रेम हे अनिर्वचनीय असतं, शब्दाने व्यक्त होत नाही. शुद्ध प्रेम. संसारामध्ये गरज म्हणून लोक प्रेम करतात. सासूला सुनेची गरज आहे, सुनेला सासूची गरज आहे म्हणून प्रेम असल्यासारखं दाखवतात. असतं असं काही नाहीये. संसारात दिखावा करणारे फार लोक असतात. तिकडे गोड गोड बोलतील, तिकडे हॉटेलात चहा बनवून परस्पर वाटेल लावून देतील. यस्य नैसर्गिकी रतीही, भक्ताचं आणि भगवंताचं नैसर्गिक प्रेम. ज्याप्रमाणे भ्रमराचं सुगंधावर प्रेम असतं. परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो मद. भ्रमराला ज्याप्रमाणे सुगंधाची गोडी आहे. दुसरं उदाहरण दिलं, तशा लागली या जीवनाते ओढी, तैशी तुझी गोडी लागोया जीवा. तहान लागला मनुष्य ज्याप्रमाणे पाणी पाणी करतो, त्याप्रमाणे या डोळ्यांना भगवंताच्या दर्शनाची तहान लागलेली आहे. अखिया हरि दर्शन घ्या, अखिया हरि दर्शन घ्या. कमल नयन अखिया हरि दर्शन घ्या, अखिया हरि दर्शन हे डोळे भगवंताच्या दर्शनाकरता व्याकुळ झाले. महाराज या प्रेमाचं वर्णन करण्याचं सामर्थ्य वाणीत यावं, त्याकरताचा काही अंश काही कला मला द्या ध्रुवपदामध्ये. माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा. या प्रेमाचं काही अवश्य मला दे, कारण प्रेम धारण करण्याची क्षमता पाहिजे. प्रेम टिकण्याकरता अंतकण शुद्ध असावं लागतं. त्याचं वाघिणीचं दूध ठेवण्याकरता सुवर्ण पात्र लागतं. दुसरं भांड चालत नाही. विश्वास नसेल तर प्रयोग करून पहा. इकडे रुपये नाही का तुमच्याकडे? आहे का? काढून बांध दूध.
तिथपर्यंत पोहोचले पाहिजे मध्ये जाऊन नाश्त्यामध्ये नाही का? वाघिणीचं दूध ठेवण्याकरता सुवर्ण पात्र असावं लागतं. एकदा बेटात आला होता बिबटे. सकाळी पहाटे 4 वाजता तर एसटी ड्रायव्हर उठला तर गेला. त्यांनी पाहिला बिबट्या तर इतका घाबरला, चड्डी तिथंच टाकून म्हणून त्याला असं बघून आपली तीच परिस्थिती. हा एकदा त्याला तोंडाला जर माणसाचं रक्त आलं लागलं तर तो नरभक्षक बनत असतो. तसं प्रेम धारण करण्याकरताच अंतःकरण शुद्ध पाहिजे. कारण उचित प्रेमाखाली हृदयात आलो दान मागायास, आलो दान मागायास, आलो दान मागायास, गुरु गुरु निराज, आलो दान मागायास, गुरु गुरु उचित कर योग्यता दे अधिकार दे मग प्रेम गादे हृदय. म्हणून महाराज सांगतात माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम गाहे गण. अशा अनेक लीला भगवान करतात. चिरहरण लीला केली, मृतिका भक्षण लीला केली, अनेक राक्षस ठार मारले. महाराज सांगता ही लीला बाजूला सारली. पुढं खूप काही करायचं आहे तृतीय चरणामध्ये. संग सारले या रुपयानंतर पुढे करणे. महाराज सांगता ही लीला बाजूला सारली. पुढे खूप काही करायचं. काय करायचं? धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगे. महाराज सांगतात धर्माची संस्थापना करायची आहे आणि धर्म संस्थापनेकरिताच भगवंताचा अवतार आहे शेवटच्या चरणात.
गवळण सांगते गावाने रात्र जातो चक्र पाणी खावणी देतो अवघी फोडली बिरजणी हाके बाई कोणाशी आवडना पोटवर सोसतेंगा ईश्वरा म्हणजे कृष्णा तू असं का करतोस काय होणे का करत असे चोरी किती सांगो तरी नाही कसे हरी भगवान म्हणतायत यशोदा म्हणजे कृष्णा आजपासून चोरी करायला जायचं नाही मी माझ्या हाताने मंथन करणार यशोदा मंथनाला लागले मंथन करता करता गीत गाऊ लागले पूर्वीच्या माता मंथन करताना गीत गायच्या दळण दळताना गीत गायच्या सुंदर माझे जाते ग आता दळणही नाही गीतही नाही जाते घरात राहिले नाही आणि आताची गीत इथं गाण्यासारखी नाही पहिली माझी ओवी ग पिंट्याच्या बापाला पिंट्या गेला शाळेला हो पुढचं गात नाही यामी यामी ह गीतानी तद्वाला जलितानी यशोदा मंथन करू लागले मंथन करता करता गीत गाऊ लागले तद्बाल चरितानी तेवढ्यामध्ये चुलीवरचं दूध जायला लागलं यशोदा म्हणली तू आता गावात सुद्धा भागत नाही तुला रानात गेलं पाहिजे भगवान गाई चालला गाई चालता चालता खेळ खेळू लागला खेळ मोडला चलावू गई बैसो बहु केले वनवन पाय पती हलाशन खांदे भार पोटी भुक काय कळाचे अवघ्या सोडेल्या मोठा आजीचा दही कदा गोमटा घ्या रे घ्या रे भातामध्ये पंढरनाथ मुला घेऊन या कल्पेने वाटी तो चिदोरी बांधात किती गात प्रसाद देता भगवान परमात्मा मध्यभागी बसले बुद्धी गोपाळ बसले भगवान काला करतात
कलिया कला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली धरिला कृष्ण मणी अवघाजनी या संताशी निर्वेहीची मदती तुका म्हणे आता उदार तो या संताशी निर्वेहीची मदती ज्ञानदेव तुकारा